नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने MBBS BDSची चॉईस फिलिंग ऑलरेडी संपलेली आहे. आज 31 ऑगस्ट आहे. आज रात्री उशिरा साधारण 10 वाजता वगैरे किंवा त्यानंतर आपल्याला पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट येणं अपेक्षित आहे. पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील MBBS किंवा BDSला ॲडमिशन मिळेल. आणि या ॲडमिशनच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे या संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करत असताना विद्यार्थी व पालकांना जो आहे तो DD सबमिट करावा लागतो. फीज जी भरावी लागते ती DDच्या स्वरूपात भरावी लागते. तिथे चेक ॲक्सेप्ट केला जात नाही, कॅशमध्ये ती रक्कम स्वीकारली जात नाही. त्या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे जे नॉर्मली आपण मार्केटमध्ये व्यवहार करताना वापरतो अशा साधनांचा वापर करून कॉलेजला पैसे देता येत नाही. तिथं फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे देणं. आता बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांची विचारणा होती, सर DDच्या संदर्भामध्ये थोडंसं डिटेल माहिती द्या, कुठून काढला पाहिजे, कोणत्या बँकेचा चालतो, कोणत्या बँकेचा नाही चालत. तर सगळ्यांची सोय व्हावी, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल असलेले विद्यार्थी प्लस जे आपले व्हिडिओ पाहतात असे सगळे पालक व विद्यार्थी सगळ्यांची सोय व्हावी म्हणून आपण हा एक कॉमन व्हिडिओ सगळ्यांसाठी शेअर करतोय. तो म्हणजे DD कुठे काढला जावा, कशा पद्धतीनं काढला जातो, अमाऊंट काय असते, काय नावाने साधारण तो DD असू शकतो. शॉर्टमध्ये हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DD हा नॅशनलाइज बँकेमधनं काढला जावा. राष्ट्रीयकृत बँक ज्याला म्हणतो आपण, नॅशनलाइज बँक जे आहे अशा बँकेमधनं आपण हा DD काढला पाहिजे. तर नॅशनलाइज बँका कोणत्या कोणत्या असू शकतात त्याची एक यादी जी आहे तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या भारतीयांना परिचित असलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक अशा पद्धतीच्या भारतामध्ये एकूण 12 नॅशनलाइज बँक आहेत. यापैकी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्व परिचित असलेल्या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल आणि त्याशिवाय बँक ऑफ बरोडा असेल, या इंडियन बँक असेल. या मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये यांच्या सगळ्यांच्या शाखा आहे. युको बँक, पंजाब अँड सिंध बँक वगैरे हे फार, इंडियन ओव्हरसीज बँक याच्या ब्रांचेस फार सगळ्या ठिकाणी असण्याचं काही कारण नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये पोहोचलेली बँक म्हणजे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि काही अंश आता कॅनरा बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक या सगळ्या बँकासुद्धा सगळीकडे आहेत. तर या बँकेमधनं आपण DD काढणं अपेक्षित आहे. DD काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम असावी. DD काढत असताना बँकेचे काही नॉमिनल चार्जेस असतात. तुमच्या खात्यामध्ये असलेली रक्कम आणि त्यानंतर त्या बँकेचे चार्जेस असा एकत्रित चेक देऊन आपल्याला DD जो आहे तो बनवून घेता येऊ शकतो. आता दुसरा महत्त्वाचा भाग, बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांचे अकाउंट हे बऱ्याचदा कमर्शियल बँकामध्ये असतात. ॲक्सिस बँक, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक किंवा मग सिटी युनियन बँक, बाकी बऱ्याचशा बँका आहेत. फेडरल बँक आहे, इंडसइंड बँक आहे, कर्नाटका बँक आहे, करूर वैश्य बँक आहे. या सगळ्या बँकांची DD तुमच्याकडं तुम्ही काढणं अपेक्षित नाही आहे. त्याशिवाय ज्या कॉपरेटिव्ह बँका आहेत, ज्या सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचलेल्या आहेत, जनता सहकारी बँक पुणे, सारस्वत बँक, देवगिरी बँक किंवा अजून कुठल्या बँका आहेत, ज्या ADCC बँक म्हणजे बऱ्याचदा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा बँक आहे. तर अशा सगळ्या बँकांचे DD काढणं अपेक्षित नाही. केवळ आणि केवळ नॅशनलाइज बँकेचे DD आपण काढावेत, जेणेकरून ॲडमिशनला गेल्यानंतर आपली कॉलेजकडनं अडवणूक होणार नाही आणि स्मूथली तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. दुसरा भाग, DD कोणत्या नावाने काढायचा. बऱ्याचदा टेंटेटिव्ह सांगतो, अगदी तंतोतंत लागू होईल असं नाही. बऱ्याचदा जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतात त्या प्रिन्सिपलच्या नावानं DD असतो. द डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर किंवा द डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर किंवा जे कुठलं कॉलेजचं नाव असेल त्याचं नाव तुमच्या त्या ऑफिशियल वेबसाईटवर जे फी स्ट्रक्चरचा डिटेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे डिटेल मिळतात. परंतु पर्टिक्युलर कुणाच्या नावाने DD बनत नाही. मोस्टली
द प्रिन्सिपल किंवा द डीन असं सुरुवातीला असतं आणि त्यानंतर जे कुठलं ते कॉलेज असेल, फॉर एक्झाम्पल आता प्रायव्हेट कॉलेज जर असेल तर समजा द डीन परभणी मेडिकल कॉलेज परभणी असं असू शकेल. परंतु जे कॉलेज आपल्याला मिळेल त्या कॉलेजचं एक्झॅक्टली नाव काय आहे आपल्याला हे ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळतं. त्याप्रमाणे डी डी बनवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पेबल ॲट काय असलं पाहिजे तर त्याचे सुद्धा डिटेल, पेबल ॲट म्हणजे काय ते पहिले समजून घ्या. ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजचं त्या ठिकाणी कुठलं तरी बँकेत अकाउंट असेल आणि तो डी डी ते त्यांच्या तिथल्या अकाउंटला जेव्हा तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म तिथं भरत असाल तर तो डी डी तिथं त्या ठिकाणी जमा होणार असतो. म्हणून त्या ठिकाणचं पेबल ॲट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखाद्या विद्यार्थ्याला मुंबईला ॲडमिशन मिळालं तर पेबल ॲट मुंबई असतं. ज्या ठिकाणी तुम्ही तो डी डी देताय, डिमांड ड्राफ्ट देताय त्या ठिकाणचं पेबल ॲट असलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे डी डीच्या संदर्भामध्ये, डी डी काढण्यासाठी तुमच्या खात्यात पैसे लागतील. म्हणजे बऱ्याचदा जे तर डी डीसाठी पैसे आपल्या अकाउंटला अगोदर लागतात. जेव्हा तुम्ही डिमांड ड्राफ्ट बनवता त्या तुमच्या खात्यातले पैसे हे विड्रॉ होऊन एक बँकेचं जे अकाउंट आहे त्याला पार्किंग अकाउंट काहीतरी एक वेगळा टेक्निकल शब्द आहे त्या ठिकाणी तो फंड पार्क केला जातो. म्हणजे तुमचा डी डी कधीच बाउन्स होऊ शकत नाही. तुमचा चेक बाउन्स होऊ शकतो, तुमचं दुसरे काही विषय असेल तर तो अडचणीत येऊ शकतो. डिमांड ड्राफ्ट हा कधीही बाउन्स होऊ शकत नाही. त्यामुळं सगळ्या कॉलेजमध्ये डिमांड ड्राफ्टच ॲक्सेप्ट केला जातो. एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे आणि मग तुम्ही डी डी दिला आहे म्हणजे तुमच्या खात्यातले पैसे जे दुसरं अकाउंट आहे बँकेचं तिथं पार्क होतो तो फंड, तो डी डी कॉलेजला जाईल. कॉलेज जेव्हा त्याला डिपॉझिट करेल तो फंड तिथून रिलीज होईल. परंतु तुम्ही डिमांड ड्राफ्ट बनवला की तुमच्या अकाउंटमधलं बॅलन्स हे लेस होणार आहे. म्हणजे पहिले तुमच्या खात्यात तेवढे पैसे असणं अपेक्षित आहे. आता दुसरा महत्त्वाचा विषय, जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजला डिमांड ड्राफ्ट देऊन ॲडमिशन करता आणि समजा पुढच्या राऊंडला तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर मग काय करायचं? खूप सोपी प्रोसेस असते. हा नियम आहे. सगळ्या पालकांचा हा प्रश्न आहेच मला माहिती, कारण मला बऱ्याचदा माझ्याच पालकांनी विचारलेलं आहे की सर आपण त्यांना डी डी दिला, मग पैसे दिले किंवा मग आपण डॉक्युमेंट्स दिले, त्याचं काय होतं? जेव्हा तुम्हाला वरचं कॉलेज मिळेल तर तुम्ही ते अलॉटमेंट सेकंड राऊंडला जेव्हा तुम्हाला कॉलेज अपग्रेड होईल तेव्हा तुम्ही सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर घ्यायचं, पहिल्या कॉलेजला जायचं, तिथं ते अलॉटमेंट लेटर द्यायचं. ॲडमिशन फी म्हणून 1,500 रुपये तिथं भरायचे, कॅशमध्ये भरू शकता. 1,500 रुपये भरून तुम्हाला तुम्ही दिलेला डी डी, तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स सगळे तुम्हाला परत भेटतात. तुम्ही वापस यायचं, तो डी डी कॅन्सल करायचा, नवीन डी डी नवीन कॉलेजच्या नावानं बनवायचा आणि मग तो डी डी घेऊन नवीन कॉलेजला ॲडमिशनला जायचं. आता बऱ्याचदा असं होतं की एकाच रूटवरचे कॉलेज आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती मिळालं, अपग्रेड होऊन पुढच्या वेळेस त्याला राजीव गांधी ठाणे मिळालं. एकाच रूटवर आहे, बारामतीहून ठाणे सोपे जायला. तर जातानाच तुम्ही ठाणेचा डी डी सोबत घेऊन जा. पहिले बारामतीचा डी डी कलेक्ट करा, डॉक्युमेंट्स कलेक्ट करा, ठाण्याला जाऊन ॲडमिशन करा जो ठाण्याचा डी डी बनवला आहे त्याप्रमाणे, आणि मग वापस येऊन बारामतीचा डी डी नंतरही तुम्हाला कॅन्सल करता येतो. म्हणजे एकाच रूटवर तुम्हाला दोन्ही कामं करता येतील. बऱ्याचदा ॲडमिशनसाठी दिवस कमी भेटतात. मग पहिल्या कॉलेजला जा, डी डी आणा, कॅन्सल करा, नवीन डी डी बनवा, मग नवीन कॉलेज जा. तर ही थोडीशी सोय तुम्हाला मी ॲडिशनली या ठिकाणी सांगितली. तुम्ही बनवलेला डी डी बँक कॉलेज लगेच डिपॉझिट करेल का? नाही. तुम्ही जेव्हा डी डी बँकेला कॉलेजला दिला, जेव्हा तुम्ही रिटेन्शन फॉर्म भराल तेव्हाच तो डी डी ते कॉलेज बँकेत जमा करते. अदरवाईज तुम्ही जर सेकंड राऊंडसाठी जात असाल तर तो डी डी तसाच असतो, तो कुठलाही ते बँकेत डिपॉझिट होत नाही, काही नाही. जेव्हा तुम्ही पुढच्या राऊंडला जाता तेव्हा तुमचा डी डी आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला परत मिळतात 1,500 रुपये भरून. मग तो डी डी तुम्ही कॅन्सल करू शकता आणि मग नवीन कॉलेजचं नवीन डी डी बनवून तुम्हाला ॲडमिशनला पुढे जाता येतं. सो डी डी बनवण्यासाठी कॉलेजकडं बँकेमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, तो फॉर्म रितसर भरायचा आहे. डी डीचं कमिशन तिथल्या व्यक्तीला, बँकेमधली जी कुणी व्यक्ती आहे त्यांना विचारून ती अमाऊंट पण तुम्हाला तिथं प्रॉपर मेन्शन करायची आहे आणि मग बरोबर त्या अमाऊंटचा चेक तुम्हाला बनवावा लागेल आणि मग तो चेक देऊन तुम्हाला डी डी प्रिपेअर करून बँकेकडनं घ्यावा लागेल. खूप सोपी प्रोसेस असते, फार अवघड नाही. परंतु बऱ्याचदा कोणत्या बँकेतून डी डी बनवायचा हा फार मोठा प्रश्न सगळ्यांच्या वतीनं वारंवार विचारला जात होता. त्यामुळं कॉपरेटिव्ह बँक नको, इंडस्ट्रीयल बँक नको, कमर्शियल बँक नको, ओनली नॅशनलाइज बँक, ज्यामध्ये सर्व परिचित बँकांची नावं मी अगदी सुरुवातीला सांगितली
शेवटी एकदा रिपीट करतो, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, या सगळ्या बँका, या बँकामधून आपण डी डी काढा, जो की सगळीकडं मान्य राहील, ॲक्सेप्ट केला जाईल आणि अगदी व्यवस्थित पद्धतीनं आपल्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होईल. बाकी डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे असतील, बाकी सगळ्या गोष्टी कॅरी करायच्या असतीलच, त्याबद्दल काही दुमत नाही. परत एकदा जेव्हा राऊंड पब्लिश होईल तेव्हा परत एकदा डिटेलमध्ये तुम्ही सोबत काय काय घेऊन जाता त्याचा व्हिडिओ मी टाकेलच. तुर्तास डीडीच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आपल्याला मी शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.